तर बदलापूरच्या घटनेवरती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। बदलापूर इथल्या दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात संस्थांची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्यासही आदेश देण्यात आले आहेत। हा गुन्हा जलद गती न्यायालयामध्ये चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। तर बदलापूरमधल्या घटनेचे पडसाद हे समस्त बदलापूरमध्ये उमटताना दिसतात। यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। बदलापूर इथल्या दुर्दैवी घटनेमध्ये 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्याचबरोबर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि हा गुन्हा जलद गती न्यायालयामध्ये चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देखील ठाणे पोलीस आयुक्तांना दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। त्यामुळे पुढील भूमिकेकडे आपलं लक्ष असणार आहे। मात्र आपण हे बदलापूरमध्ये पुन्हा जातोय। बदलापूर प्रकरणाचे संतप्त पडसाद जे आहेत ते आता उमटताना दिसतात। रोष जो आहे तो तसाच कायम आहे। आपण पुन्हा आपले प्रतिनिधी अजित यांच्याकडे जाऊया। अजित, पोलीस आणि जमावामध्ये ज्या प्रकारे बातचीत झाली आहे त्याबाबतची काही माहिती हाती आली आहे का? काय अपडेट?